हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. मी आज व्हिडिओ सुरू करण्याचं रिझन असं की मी तुम्हाला गेल्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की मी मेकअप वगैरे कसा करते. पण म्हटलं चला मी आज तुमच्यासोबत एक क्विक जी आहे ना अशी टिप शेअर करते की मेकअप रिमूव्ह परफेक्टली कसा करायचा. भरपूर असे सोल्युशन येतात. गार्नियरचं आहे, अजून बरेच आहेत वेगवेगळे ब्रँड. म्हणजे ते आपण कॉटन पॅडवर टाकलं की पुसून घेतलं की पूर्ण मेकअप छान रिमूव्ह होऊन जातो. पण माझ्याकडे असं कुठलं सोल्युशन नाही आहे. आणि मी यापूर्वी मेकअप रिमूव्ह करण्यासाठी काय करायचे, एक तर आपण ऑइल पण घेऊ शकतो. माझ्याकडे आल्मंड ऑइल आहे, खूप छान आहे. तर मी त्याच्याने काय करायचे ना की एक मसाज पण होऊन जाईल आपली, कारण डेली आपण असं मसाज करण्यासाठी एक्स्ट्रा टाइम काढावा लागतो. सो ते मला असं वाटायचं की एक असा हा टाइम आहे की मेकअप रिमूव्हच्या नावाने आपली थोडी ऑइलिंगची मसाज पण होऊन जाईल. पण ना हे जे आहे ना पियासाठी एक प्रमोशन आहे. म्हणजे तिला लहान मुलांचं ब्रँड आहे ते. तर त्यांनी हे त्यांचं जेव्हा हे वाईप नवीन त्यांनी काढले होते ना, वेट वाईप्स, तर त्यांनी हे पाठवले होते. आणि मग मी ना एकदा असंच ना मेकअप रिमूव्ह करण्यासाठी याला ट्राय करून पाहिलं होतं. म्हणजे हे थोडे ना ओलसर असतात, वेट वाईप्स आपण ज्याला म्हणतो. सो मी काय करते ना, नॉर्मल मी याच्याने सगळं आधी पुसून घेते. म्हणजे ती माझी ऑइलिंगची स्टेप जी होती ना ती माझी कमी झाली. कारण ऑइल पण आपण चेहऱ्यावर लावलं ना, एकच वेळा जर आपण फेस वॉश घेतला ना तर तो चेहऱ्यावरून लगेच निघत नाही. आपल्याला डबल क्लिन्झिंग जी आहे ती करावी लागते. म्हणून मग मला असं वाटलं की त्यापेक्षा हे जास्त बेटर आहे. सो मी असं वेट वाईप्स घेते आणि त्याच्याने जे आहे माझा चेहरा असा पुसून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप इझिली जे आहे ना हे सगळं यावरून निघून जातं. आणि मग तुम्ही हे क्लीन केल्यानंतर नॉर्मल तुमचा जो कुठला फेस वॉश असेल ना तो तुम्ही यूज करून घेऊ शकता. छान फेस वॉश करून घ्यायचा. ॲक्च्युली मी आता एक प्रमोशनचा व्हिडिओ, म्हणजे मी त्याची शूट करायची सुरुवात सकाळपासून केलेली होती. आणि त्या व्हिडिओमध्ये पण मला असं दाखवायचं होतं की 2-3 तासानंतर चेहऱ्याचे काय हाल होतात. तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ मे बी यापूर्वी, म्हणजे हा व्हिडिओ बघायच्या आधी तुमचा बघून झालेला असेल. आणि लकीली असं झालं, मी सगळी तयारी वगैरे केली आणि आमचं चाललं होतं की मला आता सध्या 1-2 दिवसामध्ये जे आहे ते गावाकडे जायचं, तर थोडी शॉपिंग पण करायची होती. म्हणून हे म्हणले की आता मला दुपारी टाईम आहे तर आपण ना जाऊन येऊया. तुला जे काही, कारण आपल्याला प्रवासामध्ये पण थोडंसं चिटचाट वगैरे खायला पाहिजे असतं, थोडे मँगोज वगैरे घ्यायचे होते, त्यासाठी आम्ही गेलेलो होतो. सो तर मग माझं असं झालं की लकीली मेकअप केला होता. तो रिअल एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायला मिळाला की खरंच मी 2 तासानंतर आली. आणि आता तर एवढं ऊन आणि एवढी गरमी, एवढं गरम होतं, एवढं घाम येतं, पण तरी पण माझी ही साईड ना ते प्रोडक्ट यूज केल्यामध्ये खूप छान जी होती ना, टिकला होता मेकअप आणि हा सगळा असा मेल्ट होऊन गेला होता. सो एक रिअल एक्सपिरियन्स पण मला चान्स मिळाला की मी तुमच्यासोबत शेअर करू. म्हटलं चला मग आता हे रिमूव्ह करताना जे आहे ना तो एक्सपिरियन्स मी कसं करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. सो नॉर्मल बघा, तुम्ही झुडिओला वगैरे जर गेले ना तिकडे पण वेट वाईप मिळतात. आय थिंक ते 49 रुपयाचे असं छोटंसं जे आहे ना, असं म्हणजे एक पाऊचमध्ये मिळतात. तुम्ही ते पण घेऊ शकतात. म्हणजे नॉर्मल पण तुम्ही असं छोटा मोठा मेकअप करून बाहेर गेले ना, तर मला असं वाटतं की असं थोडंसं डायरेक्ट फेस वॉश न यूज करता असं काहीतरी स्टेप केलेली कधीही चांगली. सो चला आता मी फेस वॉश करून घेईन, म्हणून मी हा ड्रेस पण घातलेला होता. अजून एक गोष्ट शेअर करायची आहे. हा ना एक ब्रँडचा म्हणजे हेअर स्प्रे आहे. म्हणजे बघा, तुम्ही सलूनमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण केसांची सेटिंग वगैरे करतो ना, किंवा आपण व्हिडिओत पण बघतो, ते लोक ना असा स्प्रे मारतात, म्हणजे आपले केस तसेच्या तसे राहतात. मी पण मागे जेव्हा थोडे माझे केस ट्रिम केले होते ना, तेव्हा त्यांनी ते खूप असे कर्ल करून दिले होते मला, असे वेव्ही जरा जास्त करून दिले होते. आणि ते तसेच टिकून राहण्यासाठी ना त्यांनी एक स्प्रे मारला होता. आणि मी तो मारत असताना माझ्या डोक्यामध्ये असा विचार चालू होता की अरे, हा स्प्रे किती महाग मिळत असेल ना, आणि आपल्याला जर कधी असं थोडंसं छान जे आहे ते केस सेट करायचे असतील तर मी घेऊ शकते का, असं मला तो माणूस माझ्यावर यूज करताना मी विचार करत होती. आणि बघा, मला हा प्रमोशनसाठी मिळालेला आहे. जे माझं इन्स्टाचं नवीन अकाउंट आहे ना, पिया पल्लवीवालं, त्याच्यासाठी हा मला मिळाला आहे. सो त्याचा पण व्हिडिओ मी आज शूट करून घेतला होता. पण इतकं गरम होतं की मी केस मोकळेही सोडू शकत नाही. खूप छान सेट झाले होते याच्यामुळे, पण मी ते गरम होते त्यामुळे मी जुडा बांधून घेतला होता. सो चला, ही एक गोष्ट जी मी इमॅजिन केली होती की मी कधी घेऊ शकते का नाही, पण ते मला आज फ्री ऑफ कॉस्ट मिळालेलं आहे. आणि चला यापुढे आता जे काय घडतंय ते तुमच्यासोबत शेअर करते. हे बघताय तुम्ही, आमचं नाव उड्या, ओके हां थांब, आमचं ना उड्या मारणं चालू आहे. ॲक्च्युली मी पियाला आता खाली घेऊन गेली होती आणि ऑलमोस्ट ना म्हणजे हळूहळू एक एक करून आमच्या सोसायटीला बऱ्याच पोरांनी असं सायकलचे जे साईड चाकं असतात ना, तर ते काढून घेतले. ठीक आहे. आणि पियाची सायकल तिच्या हाईटपेक्षा आम्ही जरा मोठीच घेतली होती. आता हिच्या सायकलचे जर चाकं काढायची म्हणले तर पडण्याचे खूप जास्त चान्सेस आहे, कारण हाईट जास्त आहे थोडी सायकलची आणि पियाची हाईट थोडी कमी जाते.
ऐकून तर घे. मग एक मुलगा आहे सोसायटीतला, तर तो तिला मध्ये मध्ये देतो. त्याची छोटी सायकल आहे, सायकलची चाकं काढले ऐकून तर घे. मग पिया आता त्याच्या सायकलची चाकं नसून पण, कारण आमची साईड चाकं आहेत त्यामुळे पियाला जमते सायकल, पण ते साईड चाक नसल्यावर पियाने त्याची सायकल थोडी थोडी मागून तिने प्रॅक्टिस करून घेतली. आणि आज त्याने 1-2 राऊंड दिले, पण नंतर मग तो काही देत नव्हता. मग पिया, आम्ही घरी आलो, पिया डायरेक्ट तिच्या पप्पांना सांगायला लागली की तुम्ही काय पण करा आणि आपल्या सायकलची चाकं काढून टाका आणि मला पण विदाऊट सायकलची चाकाचीच सायकल शिकायची, तुम्ही मला शिकवून द्या. पण मग आता मला भीती अशी आहे की ते आपण चाकं काढायला काढून घेऊ, पण मग पियाला ती चालवता यायला पाहिजे, कारण सायकलची हाईट मोठी आहे. मग पियाला मी टार्गेट दिलं की बघ बाळा, 2 ते 3 महिन्यात ना आता तिचं हाईटचं ना मेजरमेंट करून ठेवते असं. मग मी तिला सांगितलं की पिया तू इथे ना इथपर्यंत पोहोचली ना की तुझी हाईट वाढली म्हणजे मग तू बरोबर तुझे पाय खाली जमिनीला पोहोचतील सायकल चालवताना. एवढं डेस्परेटली मनावर घेतलंय मी. 100 उड्या मारल्याय तिने आणि तिला मी सांगितलं आता जरा दम काढ आणि मग थोड्या वेळाने परत 100 उड्या मार. इथे मॅट आणली आहे, बघू शकतात तुम्ही, मॅट आणली आहे. त्यानंतर आता योगासन चालू आहे. तिकडे मोबाईल चार्जिंगला होता, त्याच्यामध्ये सर्च करते हाईट वाढवण्यासाठी कसे कसे योगासन केले पाहिजे. एवढं तिचं डेस्परेटली काम सुरू आहे. लेट्स सी, बघूयात तिला टार्गेट दिलेलं ते किती दिवसांनी, किती लवकरात लवकर म्हणजे तिची हाईट वाढते आणि आम्ही सायकलची चाकं काढतो. कर मग तू. मी जाते स्वयंपाक करायला. माझे पायाला बघा, माझे पाय कसे बघा असे. तुला नी दुखेल ना तशी. मी ना आज रात्रीच्या जेवणामध्ये अप्पे बनवते. त्याचं रिझन असं आहे की दही भरपूर होती आणि मला ती आज आणि उद्यामध्ये संपवून घ्यायची. सो मला असं वाटतं की कढीपेक्षा ना अप्पेमध्ये जरा जास्त दही यूज होईल, म्हणून मी अप्पे बनवण्याचा डिसिजन घेतला. खोबरं पडलं होतं माझ्याकडे ओलंवालं, सो ते पण संपवायचं होतं, म्हणून चटणी पण होऊन जाईल म्हणलं. आणि चला आता तुमच्यासोबत अप्पेची रेसिपी पण एकदम क्विकली शेअर करते. तर मी इथे ना अगदी छोट्याशा कढईमध्ये कांदा, हिरवी मिरची, टमॅटो, गाजर हे सगळ्यांना बारीक कापून घेतलं होतं आणि थोडंसं तेल टाकून थोडीशी मोहरी टाकली त्यामध्ये. आणि आपली उडदाची डाळ असते ना पांढरीवाली, ती यूज केली, म्हणजे सालासकट असते ती नाही घ्यायची, पांढरीवाली घ्यायची. ती तेलामध्ये मोहरी जशी तळकते ना तशी ती डाळ पण तळकू द्यायची आणि मग त्यानंतर कांदा वगैरे त्यामध्ये परतून घ्यायचा. खूप आपल्याला शिजवायचा नाही, अगदी थोडासा शिजवायचा त्याला, म्हणजे अर्धा शिजवलेला असतो ना तसं तेवढं त्याला शिजवायचं. गॅस बंद करून द्यायचा. आणि इकडे पहा, थोडीशी एक्सरसाइज केल्यानंतर किती हाईट वाढली ना, हे पियाचं चेक करणं चाललं आहे. सो तिचा हात माझ्या डोक्यापर्यंत पोहोचतो, अजून किती वर जातो असं तिचं चाललं होतं. आणि मी जरा वेळापूर्वी दही आणि त्यानंतर रवा हे भिजवून ठेवलं होतं, थोडंसं पाणी पण ॲड केलं होतं त्यामध्ये. आणि आता जे मी तुम्हाला सांगितलं ना ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आपण कच्चा कांदा, टमॅटो हे सगळं कच्चं पण यामध्ये टाकू शकतो, पण ट्रस्ट मी, तुम्ही एकदा ना असं थोडंसं तेलामध्ये सॉटे करून बघा हे सगळं आणि याच्यामध्ये टाका. खूप छान अप्पे लागतात, म्हणजे कच्चा कांदा टमॅटो टाकल्यापेक्षा. हे मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे आपण इन्स्टंट बनवतोय, रवा आपण घातला आहे त्यामध्ये, फर्मेंटेड नाही आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी थोडासा जे आहे ना सोडा पण घालणार आहे. सोडा घालू शकतात, पण मी मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा पण असं काही मला टाकायचं असतं ना तर मी सोडाच्या ऐवजी इनो घालते. अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये इनो घातला होता मी. आणि पहा आता इथे अप्प्याचं भांडं घेतलं आहे. हे ॲक्च्युली हे अप्प्याचं भांडं मी डीमार्ट म्हणून घेतलं होतं, पण असंच ऑनलाईन पण मिळतं, मी टॅग करून देईल. मी मागे नेस्टिशियाचं पण घेतलं होतं, पण त्याला ना 6चा सेट आहे तो. आणि त्यानंतर त्याला ना म्हणजे आयरिंग वगैरे पण करून ठेवावं लागतं, कारण ते कास्ट आयर्नचं आहे. सो एवढं क्विकली आपल्याला काही करायचं असलं ना मग आपण ह्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे माझं हेच काढलं. आणि बघा इकडे पियाची अशी एक्सरसाइज कंटिन्यू चाललेली आहे. तर मी इकडे हे मोठं भांडं असल्यामुळे ह्या भांड्यामध्ये ठेवलं होतं. आणि साईडला ना माझ्या डोक्यात विचार चाललं होते की ते कास्ट आयरनवालं ते पण भांडं काढू का, म्हणजे ॲट ए टाईम हे पण सगळे होतील आणि अजून ते 6 पण होतील, पण त्याला वॉश करावं लागलं असतं. म्हणून मी डिसिजन घेतलं की चला तवा काढूयात आणि जो रवा डोसा असतो ना त्या पद्धतीने मस्त रवा डोसा बनवून घेऊयात. हे फक्त वेळ वाचवण्यासाठी चाललं आहे, जेणेकरून पटपट इथून स्वयंपाक करून आपण मोकळे होऊ, कारण एवढं गरमी होते ना, एवढा घाम येतो स्वयंपाक करताना. फॅन वगैरे पण आपण लावू शकत नाही, फॅन लावला तर मग जे आहे ते गॅस पण थोडासा विजायला करतो, त्यामुळे फॅन लावता येत नाही. आणि ह्या गरमीमध्ये स्वयंपाक करण्याशिवाय तर आपल्याकडे ऑप्शन पण नाही, गरमी असो की काहीही असो. तर मी असं हे डोसा बनवून घेतला होता आणि साईड बाय साईड दोघी माझे कामं चालले होते. असे छान आप्पे आमचे बनवून तयार झालेले होते. The next day. उद्या आम्हाला गावाकडे निघायचं आहे, म्हणून माझ्याकडे आजचाच दिवस होता आणि म्हणून मी जरा थ्रेडिंग करून घेते. मला हेअर वॉश पण करून घ्यायचा होता, पण मी अचानक कॅन्सल केलं. माझी अंघोळ वगैरे झाली, पण मी असा विचार केला की जाऊ दे, आता जर मी हेअर वॉश केलं ना सायंकाळपर्यंत तो माझं स्काल्प जो आहे किंवा हेअर जे आहेत ना ते परत तसे ऑइली किंवा चिपचिपे व्हायला लागतात, कारण घाम खूप जास्त येतो. म्हणून मी विचार केला की आपण एकतर सायंकाळी हेअर वॉश करूया, नाहीतर उद्या निघताना कितीही घाई असली ना तरी पटापट कसाबसा हेअर वॉश करूया म्हणून. कारण हेअर वॉशसुद्धा आपल्या बायकांच्या आयुष्यातली एक रुटीन आहे.
पियाचं मी सकाळी तिला छान चंपी वगैरे करून दिली होती. सो तिचं पण आज हेअर वॉश होऊन जाईल, पण माझा तेवढा होणार नाही. पण थ्रेडिंगचं काम महत्त्वाचं होतं म्हणून म्हटलं सकाळी आवरून घेऊयात मस्त. आणि थोडीशी जास्त थ्रेडिंग वाढलेली असली ना, म्हणजे आयब्रोज थोडे जास्त वाढलेले असले ना, तर ते केल्यानंतर पण जो चेहऱ्याचा लुक येतो ना, तो पण खूप छान दिसतो. बघा तिकडे काय चाललंय माहिती पियाचं. आता आम्हाला उद्या जायचं आहे ना, तर त्यासाठी तिला असं टॉईज घेणं, काहीतरी एखादं नवीन टॉईज असेल तर मग ते आजीला दाखवण्यासाठी घेणं, असं तिचं शोधणं चालू आहे. आणि आता बघा मी तिला एक मोठा झटका देते. पिवडू, आज तुला माहिती आहे मी आज काय बनवते जेवणात? मस्त गिलक्याची भाजी, कढी आणि तुला जाम आवडते ना अशी तुझ्या आवडीची भाकर. पियाला खूप आवडते ना भाकर. नाही आजचे दिवस खाऊ. नाही मला ना बेटा ते भाकरीचं पीठ संपवून घ्यायचंय. आजी दळून देणार आहे तिकडून. मी नाही दळू देणार. आणि आजीने दळून ठेवलंय ऑलरेडी आणि आणायचंय. काय होतं की इकडे ना आमच्याकडे 10 रुपये किलोने बाजरी किंवा गहू दळले जातात. आता गावाकडे हे दळण्याचा रेट खूप कमी आहे. मग तिथे असतं आईचं की नाही घेऊन जा, एवढे 10 रुपये एका किलो मागे देते, 2-1 किलो दळून देते जरा, असं आमची घरची चक्की आहे. अच्छा आहे म्हणजे तिथं जे टीव्ही आहे ना तसं पुऱ्या जमानाचं आहे. हा टीव्ही. हा तर त्याच्यात तसं माझी चॅनल नाही लागत, पण एक चॅनल लागतं जे मला आवडत नाही पण मी बघते. हनी बने की जोडी. पियाला ते असं घरी इकडे काय युट्यूबवर सर्च करून बघते, पण तिकडे सगळे कार्टून बघते पिया. हे ना तिचं एकच कार्टून आहे. खूप जास्त दिवस नाही जायचंय आम्हाला, 1 दिवस राहायचंय फक्त, मग नंतर सासरी पण जायचंय. हे ना चला मग जा शोधा तुम्ही तुमचं काय करताय आणि तुझ्या आवडीची भाकर पण बनवते. ओके. हा ड्रेस ना म्हणजे कुर्त्याचा सेट आहे. तर मी याला 2.5-3 महिन्यापूर्वी मागवलेला होता. तसा मी जेव्हा हॉल व्हिडिओ मागे केला होता ना, त्या हॉल व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत याला शेअर केला होता, पण तेव्हा सगळे कपडे रिटर्न गेले होते. पण मला एक मागवायचा होता, म्हटलं असा एक वेगळा जो आहे ना थोडा येलो वगैरे कलरमध्ये आपण मागवूया. तर मग मी हा मागवला आणि हा मी एक्स्ट्रा स्मॉल साईजमध्ये मागवला होता. आणि एक्स्ट्रा स्मॉल की स्मॉल साईजमध्ये मागवला होता, त्याच्यापेक्षा कमी साईजमध्ये हा अवेलेबल नव्हता. आणि मी तेव्हा ट्राय ऑन वगैरे करून बघितलं होतं जेव्हा मी हॉल व्हिडिओ केला होता, तेव्हा मला म्हणजे थोडासा लूज होता. सो मला असं वाटत होतं की आपण एक शिलाई जरी मारले ना तरी आपलं काम होऊन जाईल. तर मला आता सकाळपासून म्हणजे असं चाललंय, जसं मी थोडी निवांत झाली, स्वयंपाक वगैरे झाला, जेवण झालं, तेव्हापासून ना मी मशीन पुढच्या रूममध्ये घेऊन ठेवून दिलेलं आहे. माझ्याकडे ते छोटंसं मशीन आहे ना ते. आणि गोष्ट अशी होते की लाईट येते, लाईट जाते, लाईट आली की मी काहीतरी कामात असते, हे पहिले आवरून घेऊ आणि मग आपण मशीन लावून बसू, तोवर लाईट चालली जाते. असं सकाळपासून होत आहे. आणि आता जवळजवळ सायंकाळ होऊन जाईल. माझं हे अल्टर करायचं अजून पण बाकी, तुम्हाला दाखवते मी कसा आहे. हा सिम्पल आहे, त्याच्यावर पूर्ण प्रिंट आहे अशी, आणि थोडी डिझाईन म्हणून ना हे बघा हा असं आहे, थोडीशी डिझाईन म्हणून इथे त्यांनी हे असं थोडंसं दिलंय. आणि ही त्याच्यावरची अशी पॅन्ट आहे आणि ही त्याच्यावरची कॉटनची पूर्ण अशी ओढणी. आणि छान वाटत होतं मला तेव्हा, म्हणून म्हटलं चला मागवूया. आणि काय होतं प्रत्येक वेळ असेच माझे काही ना काही रिझन असतात, कुठेतरी गावाला जायचं वगैरे असलं ना की असं अल्टर वगैरे करायचं राहून जातं. करूयात म्हणताना पुढे जे आहेत ते कामं ढकलली जातात आणि वेळेवर मग असं काहीतरी होतं. आणि माझ्याकडे म्हणजे जुने कपडे असतात ना तेच घातले जातात. तुमच्यापैकी बाकीचे जण समजून घेतात, पण एखादी बाई अशी असते ना ती एकदम टचकन बोलून जाते की नेहमी सारखे काय तेच कपडे घालते. पण खरं सांगते, मी आता लिटरली म्हणजे चांगल्या प्रकारे जरी कमवत असली ना तरी पण तो 1000-1500 रुपयाचा ड्रेस घेण्यासाठी ना मी खूप विचार करते की कुठे बाहेर जाणं तर होत नाही. साड्यांच्या बाबतीमध्ये पण सेम असतं, साडी तर काही घालून होत नाही आणि कायच करणार आहे आपण तेवढे ड्रेस असं म्हणून. आणि ते स्क्रोलिंग करायला लागली ना की आपल्या स्वतःसाठी मागवायचंय बाबा. हॉल व्हिडिओसाठी मी मागवून घेते बरोबर, पण जेव्हा स्वतःसाठी मागवायचंय स्क्रोलिंग करायला लागली ना तर काही काही रिझन येऊन जातं. एक तर तो जो आहे तो म्हणजे स्टॉकमध्ये नसतो, नाहीतर मग हा घेऊ की दुसरा घेऊ असं करता करता आपले पेंडिंग कामं आठवतात. ती स्क्रोलिंग मी साईडला ठेवते आणि जी व्हिडिओची वगैरे कामं आहेत ना ती करायला लागते ना. असं करून माझे कपडे पण मागवले जात नाही. झुडिओ वगैरेला पण आम्ही जाऊन आलो मागच्या वेळेस, पण तिथे पण मला काही कपडे भेटले नाही. आम्ही अॅनिव्हर्सरीच्या दिवशी गेलो होतो बघा, पण तिकडे पण काहीच एवढा व्यवस्थित काही स्टॉक नव्हता. आणि हे सगळे रिझन आहेत की माझ्याकडे कपडे खूप कमी होत चालले. तरीही मला असं वाटतं की आपल्यापेक्षा बरेच असे गरीब लोक आहेत जे म्हणजे माझ्याकडे जेवढं आहे त्यांच्याकडे तर तेवढं पण नसेल तरी पण ते इतके हॅपीली सर्व्हाइव्ह करतात, एवढी छान आनंदाने लाईफ घालवतात. आणि आपण बघा असं छोट्या कारणांमुळे जे आहे ते असे रिझन देतो. मला फक्त सांगायचं एवढंच आहे, मला जे कोणी असं बोलताय कपड्यांनी वगैरे ते स्वतः मला मान्य आहे की मी रिपीटेड कपडे घालत असते, पण याचा अर्थ असा नाही की आपण चांगलेच कपडे घातले पाहिजे. प्रत्येक वेळेस नवेच कपडे असायला पाहिजे. नेहमी असं
असं थोडं आपण काय म्हणतात ना, असं ग्राउंडेड असलं पाहिजे की ठीक आहे, जरी आता आपण कमवतोय, कुठेतरी आपण त्या संघर्षातून दिवस काढलेले असतात, तर आपल्यालाही माहिती असते की लगेच चटकन मोठी इन्व्हेस्टमेंट करणं, चटकन लगेच कपडे घेऊन घेणं, लगेच मेकअप प्रोडक्ट घेणं, हे माझ्याने अजूनही असं माझ्याने होणार नाही, कारण ते एक आपलं नेचर असतं. सो चला, ज्यांना जे बोलायचं आपण बोलू दिलं पाहिजे. शेवटी आपलं पण जे आहे ते एक काय म्हणतात ना, एक स्टाईल असते जगण्याची, प्रत्येक गोष्ट विचार करण्याची, आणि हेच आपल्याला सगळ्यांना जे आहे, आपल्या प्रत्येकाचा विचार जे आहे ते एकमेकांपासून वेगळं जे आहे ते आपल्या विचारामुळेच आपण एकमेकांपासून वेगळे असतो. म्हणजे आपण कसे डिफरंट आहोत हे दाखवतं. आय होप मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं असेल. सो एक छोटंसं काम आहे, रात्री झोपण्याआधी हे पूर्ण झालं तरच मी तुम्हाला गावाला गेल्यानंतर या ड्रेसमध्ये दिसेल. जर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये या ड्रेसमध्ये दिसली नाही, समजून घ्यायचं की मी एक तर कामांमध्ये बिझी होती, अदरवाईज मला कंटाळा येऊन गेला म्हणून मी काही अल्टर केलंच नाही आहे. तेच जुने ड्रेस घालून जे आहे ते मी दिसणार आहे. बाहेरगावी कुठे जायचं म्हटलं की सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे माझ्या झाडांचं. पण आता मला केवढं टेन्शन नाही, कारण आम्ही आमच्या नेबर्सकडे जे आहे ते चावी देऊन जातो. सो ते झाडांना पाणी देऊन जातात. ते पण कुठे गावी गेले की त्यांची झाडं आम्ही सांभाळत असतो. पण तरीही आपल्याला असं वाटतं की माझे 2-4 झाडं खराब झाले होते, तर मला ते सॉर्टेड करून घ्यायचे होते, जेणेकरून त्यांचंही पाणी द्यायला आल्यानंतर वेळ वाया जायला नको. तर चला मग आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, हाईप करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.